नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत नगर परिषद भरती 2026, त्यामध्ये 302 पदांचा समावेश आहे. त्याचं नाव आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा ज्याला आपण स्वच्छता निरीक्षक म्हणतो. त्याचा तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम पेपर फर्स्ट पेपर सेकंड तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की पेपर फर्स्टला कोणकोणते सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये किती मार्क असणार आहेत, वेळ किती दिला जाणार आहे. त्यानंतर पेपर सेकंड मध्ये फक्त नगर परिषद करिता हा व्हिडिओ असणार आहे, ज्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याच्याकरिता आपली स्पेशल बॅच स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यूची नगर परिषद असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत त्याच्यासाठी सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर साठी सुद्धा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असणार आहे. ही तांत्रिक विषयासहित असेल, सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, तर ही बॅच आणि पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. सर्व विषयाच्या घर तुम्हाला प्रिंटआउट काढता येणार, इन्शुरन्स काढता येणार आहे. तर बॅच जॉईन करण्याचा 9823444263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तर आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे काही अपडेट आलेला आहे एक्झाम रिलेटेड, महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा श्रेणी अ ब क पेपर प्रश्नपत्रिकांची संख्या 2 आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही सुद्धा एकत्रितरित्या घेतले जाणार आहेत. पहिला पेपरचा कालावधी 70 मिनिटे आणि दुसऱ्या पेपरचा कालावधी 50 मिनिटे असणार आहे. आणि दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात एमसीक्यू स्वरूपात असणार आहेत. यामध्ये पेपर फर्स्ट मध्ये विषय आहेत मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत. 15 दुनी 30 म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. मराठी आणि इंग्लिशचा 12वीचा दर्जा असेल आणि सामान्य ज्ञान जीके आणि बुद्धिमत्ता रिजनिंगचा पदवीच्या दर्जाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. मराठीचं माध्यम फक्त मराठी लँग्वेज असेल, इंग्लिशचं इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि रिजनिंग याचे दोन्ही लँग्वेज मध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर पेपर सेकंड विषयाशी संबंधित घटक म्हणजे तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचे 40 प्रश्न, 80 गुण असणार आहेत. पदवीचा दर्जा राहणार आहे प्रश्नांचा आणि दोन्ही माध्यमामध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारले जातील 50 मिनिटं आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये प्रश्न असतील. पेपर एकूण 1 आणि 2 असणार आहे. पहिल्या पेपरचे 60 प्रश्न आणि दुसऱ्या पेपरचे 40 असे 60 आणि 40 100 प्रश्न आणि 200 गुणांचा तुमचा पेपर या ठिकाणी विचारला जाणार आहे. तुम्हाला एकदा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आपण याची पीडीएफ टेलिग्राम चॅनल आपले लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथे तुम्ही जर जॉईन केलं तुम्हाला हे सिलेबसची कॉपी तिथे मिळून जाईल. त्यानंतर पुढं जो डिटेल टॉपिक लिस्ट बघायचे आपल्याला नगर परिषद स्वच्छता निरीक्षक मधलं, यामध्ये मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्याचे वाक्यरचना, त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार हे सुद्धा असेल. उतारावरील प्रश्नांची उत्तरे, त्यानंतर इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर लेटर आणि ईमेल रायटिंग, यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस, देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते घटक आहेत तर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र संदर्भात भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, बँकिंग करावं लागणार आहे, शासकीय अर्थव्यवस्था यामध्ये अर्थसंकल्प, त्यानंतर लेखापरीक्षण, किमती वाढण्याची कारणे, चलनवाढ होण्याची कारणे, त्यानंतर अर्थशास्त्रामधला सामान्य ज्ञानमध्ये पुढे टॉपिक बघायचा आहे आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था, त्यानंतर घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद, राज्य विधिमंडळ, मंडळी, विधानसभा गृह, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, राज्य व्यवस्थापन, ग्रामीण आणि शहरी प्रशासन, 73 आणि 74 घटना दुरुस्ती. त्यानंतर 3.5 मध्ये चालू घडामोडी, जागतिक आणि राष्ट्रीय लेवलच्या भारतातील चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर 3.6 मध्ये जो पर्यावरण घटक आहे त्यामध्ये मानवी विकास आणि पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे आणि पर्यावरणीय आपत्ती. त्यामध्ये पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेल्या राज्य, जागतिक लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या संस्था यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर प्रश्न सोडू शकतो त्याच्यासाठी विचारले जातील आणि अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश हा पूर्णांक. हा झाला पेपर फर्स्ट मधला सिलेबस. आता मेन आहे आपल्याला ज्याचे जास्त प्रश्न आहेत
आणि जो आपला अंतिम गुणोत्तर यादीमध्ये नाव येण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा विषय आहे विषयाशी संबंधित घटक स्वच्छता निरीक्षक. यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचं निदान, विज्ञान, आजारांचे प्रसारण आणि नियंत्रण, त्यानंतर साथीच्या रोगांचा प्रसार आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचंय, जनजागृती व व्यवहार विज्ञान, आरोग्य शिक्षण, हेल्थ एज्युकेशन, माता आणि बाल कल्याण, त्यानंतर पोषण, लसीकरण, त्यानंतर व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रथमोपचार, त्यानंतर जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान, जन्म मृत्यू कायदा, महत्वपूर्ण सांख्यिकी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, त्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला आरोग्य विषयक सांख्यिकी माहिती, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील आरोग्य आणि स्वच्छतेविषयक तरतुदी, पर्यावरण संवर्धन त्याचे नियम, पर्यावरण संरक्षण कायदा असेल, वन्यजीव संरक्षण कायदा असेल, त्यानंतर सफाई कर्मचारी यांना आवश्यक असणारे सुरक्षा साधने, त्याची हाताळणी आणि त्याचं व्यवस्थापन, हा पहिला पॉईंट झाला. त्यानंतर सेकंड पॉईंट मध्ये स्वच्छता व्यवस्थापन दिलेलं आहे. स्वच्छता व्यवस्थापन मध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, घनकचरा व्यवस्थापन नियम, त्यानंतर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन असेल, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, शहर स्वच्छता आराखडा, त्यानंतर मलजलाचे व्यवस्थापन आणि शौचालयांचे प्रकार, यात्रा शिबिरे सणाच्या दरम्यान करावयाची स्वच्छता, कचऱ्यांचे विविध स्रोतांचे नियोजन, कचऱ्यांचे प्रकार, ई कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती धोकादायक कचरा असेल, बांधकाम कचरा, ओके, सुका कचरा, ओला कचरा, हे धोकादायक जैववैद्यकीय कचरा असेल ते बघायचे. यानंतर ओला कचरा जिरवणे, तंत्रज्ञान प्रणाली, त्यानंतर जो अधिनियम आहे हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध अधिनियम, मॅन्युअल स्कॅव्हेजिंग ऍक्ट 2013चा अभ्यास झालाय. त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन म्हणजे कंपोस्टिंग, होम कंपोस्टिंग आणि त्याचे प्रकार, त्यानंतर उन्हाळ आणि भटकी कुत्रे, जनावरे यांचे व्यवस्थापन, त्यानंतर पर्यावरणामध्ये पर्यावरण विषयक कायदे, वेगवेगळे कायदे, अभ्यासाची त्याची स्थिती अहवाल, पर्यावरणाचा, महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण मंडळाची भूमिका आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT, ओके, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा आणि व्यवस्थापन जो 2010चा आहे. त्यानंतर कम्प्युटर विषय सुद्धा आहे आपल्याला अभ्यासाकरिता, संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान, यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली, जिओ टॅकिंग, MIS रिपोर्टिंग म्हणजे मासिक अहवाल, QR कोडिंग, RFID आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स तंत्रज्ञान, आणि शेवटचा पॉईंट दिलेला आहे महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनाचं ज्ञान म्हणजे 73 आणि 74 घटनादृष्टी आपल्याला या ठिकाणी 73 तर ग्रामीण आणि नागरी भागाची 74 घटनादृष्टी चांगल्या प्रकारे अभ्यासावी लागणार आहे. नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक नियम, औद्योगिक नगरी, ओके, या ठिकाणी हा पूर्ण सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. तर आपली याची बॅच स्वच्छता निरीक्षक करनिर्धारक भरती असेल, नगर परिषद मधील करनिर्धारक बॅच असेल किंवा स्वच्छता निरीक्षकची स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे. पद याचा जो तुम्हाला कालच मी शैक्षणिक पात्रता सांगितली, वयोमर्यादा सांगितलेली, बॅच चालू झालेली आहे. ऑफर सुद्धा आहे आज आणि उद्या 2 दिवसाकरिता कमी फी मध्ये तुम्हाला वर्षभराकरिता बॅच असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ज्यांचं SI चा कोर्स झालेला आहे ते स्वच्छता निरीक्षक, ज्यांचं 12वी सायन्स झालेला आहे ते MPW करिता पात्र या ठिकाणी ठरणार आहेत. ओके, थँक्यू.